नमस्कार मंडळी, यूट्यूब चॅनलच्या मराठी रोमर्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही घेतली आहे आर्टिगा CNG कार। ही फॅमिली कार म्हणून आम्ही वापरतो आणि तिचा उपयोग फिरताना एका 1 BHK रूममध्ये कसा करता येईल किंवा त्याचा कशा प्रकारे चांगला वापर करता येईल, जेणेकरून आपल्या खिशावर त्याचा ताण पडणार नाही आणि हॉटेलचा खर्च किंवा खाण्यापिण्याचा खर्च आपल्याला कसा परवडेल आणि कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कसं फिरता येईल याचं उदाहरण म्हणून आम्ही आमच्या या फॅमिली कारमध्ये कोणत्याही प्रकारचं ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये मॉडिफिकेशन न करता ही एका कॅम्पर व्हॅनमध्ये कशी कन्वर्ट केली आहे हे तुम्हाला दाखवत आहोत। ही मारुतीची आर्टिगा CNG मॉडेल आहे। ही 7 सीटर कार आहे आणि तिचं बेडरूममध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते तुम्हाला दाखवत आहे। ही ह्या कारमधली पहिली रो ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर, ही सेकंड रो, इथे आपण 3 प्रवासी बसून प्रवास करू शकतो आणि ही तिच्या पाठीमागे तिसरी रो, ज्याच्यावर अजून 2 व्यक्ती प्रवास करू शकतात। तर ह्याच कारचं आपण कसं कन्वर्ट केलं आहे, याच्यामध्ये ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस केलेले नाहीत किंवा बदल केलेले नाहीत। ह्या तिसऱ्या रोच्या पाठीमागे CNGचा सिलेंडर आहे, तो याच्या खाली आहे। तर आपण हीच कार बेडरूम मध्ये कशी कन्वर्ट करता येईल किंवा याच्यामध्ये 2 व्यक्ती कशा झोपू शकतात, राहू शकतात, ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो। त्यासाठी आपण तिसरी रो जी आहे ती रो आता आपण फोल्ड करत आहोत। अशा प्रकारे ही तिसरी लाईन फोल्ड केली। फोल्ड केल्यानंतर आपण इथे एक बॉक्स ठेवणार आहोत। तर त्या बॉक्स ठेवण्या अगोदर हे जी तिसरी लाईनचे सीट आहेत हे खराब होऊ नयेत म्हणून याच्यावर आपण एक लेदरचा कपडा टाकणार आहोत। असा हा लेदरचा कपडा आपण टाकला, त्याच्यानंतर त्यावर एक प्लायवूडचं शीट टाकणार आहोत। असा हा आपण हा एक प्लायवूड शीट त्याच्यावर टाकला, म्हणजे आपला जो खालचा 3 नंबरची लाईन आहे, सीट आहे, ते सीट खराब होणार नाहीत, ते व्यवस्थित राहतील। आता आपण तो टाकलेला आहे, त्याच्यावर आपण आपली मधली लाईन आपण थोडीशी पुढे घेतली, म्हणजे अजून थोडी जागा झाली त्याच्यामध्ये। जेणेकरून आपलं शीट कव्हर खराब होणार नाही। आपण एक बॉक्स बनवलेला आहे, तो त्या बॉक्सची साईज आहे 37 इंच आणि त्याची रुंदी आहे 30 इंच आणि त्यांची उंची आहे 8.5 इंच, 8.5, 8.5 इंच। ह्या बॉक्समध्ये आपण काही सामान ठेवणार आहोत। ते आता हा बॉक्स पहिला आपण गाडीमध्ये ठेवू, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय आपण ठेवणार आहोत तेही दाखवू। मागच्या बाजूने हा बॉक्स
गाडीमध्ये ठेवता यावा म्हणून 1-1 इंच आपण जागा सोडलेली आहे आणि लागून कोणत्याही प्रकारचं गाडीला नुकसान होऊ नये त्याची काळजी घेऊन दोन्ही बाजूने 1-1 इंच आपण जागा सोडली. आता हा बॉक्स आपण आत ठेवूया. हा बॉक्स आपण आता गाडीमध्ये ठेवल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा, 2 माणसं याच्यावर कशी झोपतात ते आपण बघूया. हा बॉक्स आपण बनवलेला आतमध्ये ठेवला. आता याचं आपल्याला बेडमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण एक काम करूया. आता ही मधली जी लाईन आहे ती आपण फोल्ड करून घेतली. ही मधली लाईन आपण आता फोल्ड केली. त्याच्यानंतर जो आपण बॉक्स बनवलेला आहे तो बॉक्स आपण उघडू. आता हा बॉक्स जो आपण गाडीमध्ये ठेवला तो आपण आता याचं बेडमध्ये कसे रूपांतर करायचे ते बघूया. हा फोल्ड केलेला बॉक्स आहे. आता हा झाला एक 3.5 बाय 5.5 फुटाचा हा जो एक बेड तयार झाला. हे करताना आपण गाडीच्या अंतर्गत भागामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही किंवा कुठलाही पार्ट आपण काढून टाकला नाही. गाडीची ओरिजिनॅलिटी तशीच ठेवलेली आहे. असं करूनही यावर 2 माणसं अगदी व्यवस्थित झोपू शकतात. आता हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्याही बघूया. ह्या बॉक्समध्ये आम्ही काही सामान आहे जे आपण फिरण्यासाठी बरोबर घेऊन जात असतो. जर आपल्याला कुठे वस्तीला राहायचं असेल, रात्र कॅम्पिंग करायची असेल तर आपल्याला लाईट्स वगैरे ज्या लागतात ते थोडंफार साहित्य आम्ही जमा केलेलं आहे, तेही बघूया. यामध्ये हा बॉक्स एक बाजूने उचलला, त्याला सध्या एक साधा बांबू लावला आम्ही, लाकडाचा तुकडा. आणि इथे आहे ही एक 80,000 mAh ची पॉवर बँक आहे. ही सोलार पॉवरवर चालणारी एक बॅटरी आहे. बॅटरी म्हणजे टॉर्च आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही नाश्ता चहा वगैरे बनवायचा असेल तर याच्यामध्ये आपण एक पोर्टेबल स्टोव्ह आम्ही घेतलेला आहे. ही चहा बनवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, दूध गरम करण्यासाठी एक केटल मागवलेली आहे. ही काही अवजारं आहेत. याच्या आतमध्ये हातोडी आहे. जेणेकरून आपल्याला रात्री कुठे काही लाकडं वगैरे तोडायची असतील, कुठे खिळे मारायचे असतील तर त्याच्यासाठी हा उपयोग होऊ शकतो. हा एक कुकिंग सेट आपण मागवलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या दिसत आहेत वस्तू या सर्व आतमध्ये आहेत. सध्या खोलून दाखवत नाही ते. आपण त्याचा ज्यावेळेस ॲक्च्युअल वापर करू तेव्हा आपण त्या सगळ्या बघू. 2 पेक्षा जास्त व्यक्ती जर प्रवास करणार असतील तर त्यासाठी ह्या 2 मॅट्स मागवलेल्या आहेत. म्हणजे एका मॅटवर एक माणूस अशी 2 माणसं झोपू शकतात. हा 2 माणसांचा बेड आतमध्ये बनला. याच्यावर आता आपण गादी टाकूया.
का ते नंतर लावू ना आपण. येस दे का? आता गादी राख. ही एक 2 माणसांना झोपण्यासाठी एक गादी आतमध्ये टाकूया आपण त्याच्यावर. हा झाला एक 2 माणसांना झोपण्यासाठी बेड. खोल. हा एक त्याच्यावर चादर टाकली आणि हा एक सुंदर बेड बांधला. आता यामध्ये 2 माणसं कशी झोपतात ते बघूया. प्रमोद तू लांब आहे का? 2 व्यक्ती अगदी कुठलाही प्रकारचा त्रास न होता आराम करू शकतात, आरामशीर झोपू शकतात. जरी प्रवास करताना दोघांना झोपायचं असेल, 4 माणसं प्रवास करत असतील तर 2 इथे गाडी चालवून आणि 2 माणसं प्रवासात आराम करू शकतात. ही कॅम्पर व्हॅन बनवताना आपण गाडीच्या ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. अगदी कमी खर्चात गाडीची कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता आणि हॉटेलचा खर्च वाचवता येऊ शकतो अशा प्रकारचा आपण ह्या आपल्या फॅमिली कारचं कॅम्पर व्हॅनमध्ये रूपांतर केलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मराठी रोमर्स ऑन यूट्यूब. आपल्याला ही आमची कल्पना जर आवडली असेल की आपली फॅमिली कार आपण कोणत्याही प्रकारचा खर्च न करता ती कॅम्पर व्हॅन म्हणून वापरू शकतो. जर आमची कल्पना आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. नमस्कार. धन्यवाद.